अशाच पद्धतीने मांडीला मांडी लावून ते नवाब मलिकांच्या शेजारी बसले। अशाच पद्धतीने त्यांनी यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव किंवा काय ते सरदेसाई, सरपोतदार, त्याच्यानंतर काय भावना गवळी, अशा सगळ्या लोकांना ते जवळ घेऊन बसले। त्यामुळे भाजपला राजकीय शुचित्व नावाची गोष्ट काही राहिलेली नाही। भाजपकडे कुठलीही शुचिता नाहीये, भाजपकडे कुठलंही इथिकल पॉलिटिक्स नाहीये। भाजप हा कमालीचा दांभिक पक्ष आहे। जर काल टीका झाल्या नसत्या तर भाजपने आज त्याला पदरी पडलं आणि पवित्र झालं असं पवित्र करून घेतलं असतं। कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम आहे की देवेंद्रजी स्वतः नेते घडवू शकत नाहीत आणि पक्षात असणारे नेते त्यांचं नेतृत्व ते मान्य करू शकत नाहीत। त्यामुळे त्यांच्या टाचेखाली राहणारे बाहेरचे लोक त्यांना आयात करावे लागतात। ते त्यांच्या पद्धतीने आयात करू पाहत आहेत। विशेष त्यांचा अजून एक प्रॉब्लेम आहे, ते शिंदे आणि दादा यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांच्या सोबत चालू देऊ इच्छित नाहीत। आणि म्हणूनच अमित शहांनी जे सांगितलं की आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, एक एक कुबड्या ते काढून टाकत आहेत। मग कुबड्या काढायला दमानियांसारखी लोक पण त्यांना मदत करतात, हाही भाग वेगळा। दुसरीकडे अजितदादांच्या तुम्ही राजीनाम्याची वारंवार मागणी करत होता, परंतु आता ती मागणी कुठेतरी बंद आहे। परंतु आता नवीन दमानी यांनी आरोप केलाय, त्यावरती काय प्रतिक्रिया? कारण मागच्या वेळेस अजितदादांच्या राजीनाम्या दमानिया म्हणजे कुणी सोकॉल्ड नाहीये की दमानियावर सगळं राजकारण अवलंबून राहील। दमानिया सरकारला सहाय्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहे। अशी यंत्रणा अण्णा हजारेंच्याही काळात होती, ती आताही आहे। मुद्दा हा आहे की अजित पवारांचा मुलाचा संबंध एका जमीन व्यवहारामध्ये येतो, पण मुरलीधर मोहोळचा प्रत्यक्ष संबंध जमीन व्यवहारात येतो। अजित पवारांचा राजीनामा मागाच, काय आम्हाला काही घेणं देणं नाही, पण अजित पवारांचा राजीनामा मागताना मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यावर मौन का बरं? मुरलीधर मोहोळांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, कारण सेम ऑपरेंडसी केलेली आहे। मोहोळांच्या प्रकारातही जमीन व्यवहार रद्द झाला आणि अजित पवारांच्या प्रकरणातही जमीन व्यवहार रद्द। पण रद्द कसा होईल व्यवहार? मुळात शीतल तेजवानी जी फरार बाई आहे ती आलीच नाही। कॅन्सलेशन डीड करायला जोपर्यंत शीतल तेजवानी येणार नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होणार नाही। आणि त्याच धर्तीवर मुरलीधर मोहोळ प्रकरणामध्ये जोपर्यंत आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहार रिटर्न केला जाणार नाही। ज्या बँकांनी लोन दिलं एका दिवसात 2 तासांच्या आत, अशा सगळ्या बँका सस्पेंड का होत नाही? मोहोळांच्या प्रकरणात ज्या ज्या बँकांनी लोन देऊ केलं त्या सगळ्या बँका सस्पेंड